उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. खुलताबादेत साधेपणानं साजरा झाला मुघल बादशाह औरंगजेब आलमगीर यांचा 318वा उरूस. तर याच दिवशी खुलताबादेत आमदार प्रशांत बंब यांची तिरंगा रॅली संपन्न. तिरंगा रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. आता पाहूयात काही सविस्तर बातम्या. अखंड हिंदुस्थानावर 49 वर्ष राज्य करणारे मुघल सम्राट अबू मुझफ्फर मोहम्मद मोहिउद्दीन उर्फ औरंगजेब आलमगीर यांचा 318वा वार्षिक उरूस सोमवारी इस्लामी पंचांगानुसार 27 जिल्कद 1446 हिजरी म्हणजेच 26 मे रोजी खुलताबाद इथं अत्यंत साधेपणानं साजरा करण्यात आलाय. मुघल सम्राट अबू मुझफ्फर मोहम्मद मोहिउद्दीन उर्फ औरंगजेब आलमगीर यांचा 318वा वार्षिक उरूस सोमवारी इस्लामी पंचांगानुसार 27 जिल्कद 1446 हिजरी म्हणजेच 26 मे रोजी खुलताबाद इथं अत्यंत साधेपणानं साजरा करण्यात आलाय. या निमित्तानं सकाळी फजरची नमाज अदा केल्यानंतर औरंगजेब यांच्या मकबऱ्याचे जबाबदार खादिम व चोपदार यांनी त्यांच्या गुरूंच्या दर्ग्याचं म्हणजेच हजरत ख्वाजा सय्यद जैनुद्दीन शिराजी उर्फ 22 ख्वाजा यांच्या दर्ग्यातून संदल, माळा व फुलांची चादर अर्पण केली. यानंतर सकाळी 10 वाजता हाफिजे कुरआन यांनी कुरआन शरीफचं पठण केलं आणि त्यानंतर फातेहा ख्वानी पार पडली. दुपारी जोहरची नमाज अदा झाल्यानंतर भाविकांसाठी गोड भात प्रसाद म्हणून वाटप करण्यात आलाय. रात्री ईशाची नमाज झाल्यानंतर अंतिम फातेहानं उरुसाचा समारोप करण्यात आलाय. या धार्मिक कार्यक्रमाला हजरत ख्वाजा सय्यद जैनुद्दीन शिराजी दर्ग्याचे खादिम, स्थानिक भाविक तसंच औरंगजेब मकबऱ्याचे खादिम निसार अहमद आणि फेरोज अहमद उपस्थित होते. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. खुलताबाद शहरात काश्मीरमध्ये पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय सैनिकांनी केलेल्या ऑपरेशन सिंदूर बद्दल सैनिकांप्रती अभिमान व्यक्त करण्यासाठी रविवारी खुलताबादेत तिरंगा रॅली संपन्न झाली आहे. या तिरंगा रॅलीचं नेतृत्व गंगापूर खुलताबाद विधानसभाचे आमदार प्रशांत बंब यांनी केलंय. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून भद्रा मारुतीच्या मुख्य प्रवेशद्वारापासून या तिरंगा रॅलीला सुरुवात करण्यात आली. खुलताबाद शहरातील मोठी आळी, लहान आळी, फर्श मोहल्ला, जुने बसस्थानक, साळीवाडा मार्गे या रॅलीचे विसर्जन भद्रा मारुती मंदिरासमोर झालंय. या रॅलीत शहरासह तालुक्यातील कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. या प्रसंगी भारत देशानं जे धाडस दाखवत ऑपरेशन सिंदूर राबवलं, त्यातून आपली सेना केवळ शौर्यवानच नव्हे तर अतुलनीय आहे हे पुन्हा सिद्ध झालंय, अशा शब्दात आमदार बंब यांनी भारतीय सैन्याच्या कामगिरीचा गौरव केलाय. खुलताबाद शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती संतोष जाधव, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष LG गायकवाड, माजी सभापती भीमराव खंडाकडे, भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष प्रकाश वाकळे, तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण, शहराध्यक्ष परसराम बारगळ, ज्ञानेश्वर बारगळ, सुरेश मरकड, माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बारगळ, माजी उपसभापती दिनेश अंभोरे, खिरडीचे माजी सरपंच कृष्णा चव्हाण, सतीश दांडेकर, अविनाश कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, गणेश सावजी, करण राजपूत, योगेश बारगळ, राहुल हजारे, गंगापूर तालुका अध्यक्ष रवी चव्हाण, रजाक पठाण, माजी सभापती अर्चना अंभोरे, रेखा चव्हाण, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष मुक्तार पठाण, दिनेश कायस्थ, उपसरपंच गुलाब कुचे यांच्यासह मोठ्या संख्येनं महिला मंडळी व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. एडीएन साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद.
शहरातील दुकान व बाजारपेठेमधील आस्थापनासमोर वाहनं उभं करण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध नसल्यानं होत असलेल्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करत महानगरपालिकेच्या वतीनं अनेक भागात वाहनतळ म्हणजेच पे अँड पार्क सुरू करण्यात येणार असून यासाठी येत्या 15 दिवसात टेंडर प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी दिली आहे. आता पार्किंग स्पेसेस बरेच वेळा महापालिकेवर खापर फोडलं जातं की तुम्ही पार्किंग दिलं नाही. मी कशाला पार्किंग द्यायचं? पार्किंग प्रत्येक कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट, रेसिडेन्शियल एस्टॅब्लिशमेंट त्यांनी त्यांच्या उद्या तुमची एखादा कापडाची दुकान आहे, तुमच्या दुकानावर किती 40 लोक येत असेल तर 6 गाडीचं पार्किंग तुम्ही ठेवायला पाहिजे. नसेल तुझ्या गिराक रस्त्यावर जर उभा केला त्याला पेनल्टी मी लावला पाहिजे किंवा त्याचा पार्किंग फी लावला पाहिजे. म्हणून पे अँड पार्क ऑन द रोड्स वी आर ब्रिंगिंग ए पॉलिसी डॉक्युमेंट आणि त्याचा टेंडरही आम्ही येत्या 10-15 दिवसामध्ये करणार. यापूर्वी कृष्णा भोगे सर त्या सजेशन म्हणजे आपण बजेट करत असताना जे रात्री गाड्या बाहेर लावतात रोडवर, म्हणजे तुझं घर आहे, तुझ्या घरात तुझ्या गाडी तुझी ऐपत प्रमाणे 2 पार्किंग असेल तर 2 गाड्या घ्या आणि 2 गाड्या आत लाव. ते उद्या आपल्या घराच्या समोर रस्ता आहे म्हणून तिकडे लावून टाकतात. त्या रस्ता तर मी आहे आणि भांडलं मग चंदू अप्पा आणि जोशी हे भांडतात, तुमच्या बापाचे आहे का तुमच्या बापाचे? जे साहजिक आपल्या भांडणाची आहे, कोणाची आहे? आमच्या घरासमोर आमची आहे. मग त्या ठिकाणीही जरी लावायला आम्ही पे अँड पार्क करतो, नाईट पार्किंग आणि दिवसाच्या पार्किंग सुद्धा पेमेंट करू. आणि त्याच्यामध्ये तुमच्या दुकानाच्या समोर व्हॅलेट पार्किंग तुम्ही खरेदी करता येईल. फॉर एक्झाम्पल माझ्या रेस्टॉरंट आहे, माझ्या समोर 4 पार्किंग आहे, 2 पार्किंग मी खरेदी करू शकतो मंथली पॉस घेऊन आणि व्हॅलेट पार्किंग ठेवा. मग उद्या नसेल तर मग उद्या काय करेल, तुझ्या दुकानासमोर मी माझ्या घंटा गाडी लावून टाकणार. काय करणार? तुझ्याकडे पण अधिकार नाही आपण. तो इट इज व्हेरी मिनिमल अमाऊंट बट यू ओन इट. आणि त्यामुळे हा आलेल्या पैशातून अजून आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टेशन इफेक्टिव्ह करणार. दारू पाजण्यास नकार देणाऱ्या बांधकाम कामगाराची लाकडी दांड्यानं बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना पैठण तालुक्यातील बिडकीन इथं घडली आहे. मच्छिंद्र जालिंदर तोगे राहणार खोडेगाव असं मृत युवकाचं नाव आहे. गुरुवारी 22 मे रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास मच्छिंद्र जालिंदर तोगे यास बेदम मारहाण करण्यात आल्यानं तो गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटी इथं दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान 24 मे रोजी त्याचा घाटी रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. पोलिसांनी सदर प्रकरणातील संशयित अमोल सोनाजी धर्मे वय 22 राहणार बिडकीन याला अटक केली आहे. बिडकीन येथील बस स्थानकावर दारू न पाजल्याच्या कारणावरून अमोलनं मच्छिंद्रला शिवीगाळ केली होती. त्यामुळे त्या दोघांमध्ये झालेल्या वादाचं रूपांतर भांडणात झालं. रागाच्या भरात अमोलनं मच्छिंद्रच्या डोक्यात लाकडी दांड्यानं वार करत त्याला गंभीर जखमी केलं होतं. सदर प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक माने करतायत. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन. SSC, HSC, डिप्लोमा किंवा BSc पूर्ण केलाय? मग आता तुमचं करिअर होणार जबरदस्त. सिपेट म्हणजे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ही भारत सरकारची नामांकित स्वायत्त संस्था घेऊन आली आहे आपल्या सर्वांसाठी एक सुवर्ण संधी. ॲडमिशन सुरू होत आहेत शैक्षणिक वर्ष 2025 आणि 26 साठी. AICTE अप्रूव्ड कोर्सेस आणि एक्सिलेंट प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड म्हणजेच शिक्षणही दर्जेदार आणि नोकरीची देखील खात्री. ऑल इंडिया सिपेट ॲडमिशन टेस्ट 2025 साठी आजच अप्लाय करा आणि प्लास्टिक इंजिनिअरिंग मध्ये तुमचं भविष्य उज्ज्वल करा. सिपेट मध्ये आहे दर्जेदार कोर्सेस, डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन प्लास्टिक टेक्नॉलॉजी, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्लास्टिक प्रोसेसिंग अँड टेस्टिंग, पोस्ट डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड डिझाइन विथ कॅड आणि कॅम. पात्रता 10वी, 12वी, डिप्लोमा किंवा BSc. तुम्ही कोणत्याही टप्प्यावर असलात तरी इथे तुमच्यासाठी कोर्स आहे. स्कॉलरशिप उपलब्ध आहे.
मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा सुद्धा आहे। या तारखा अगदी लक्षात ठेवा। अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 मे 2025। सिपेट ऍडमिशन टेस्ट आहे 8 जून 2025 ला। कोर्स सुरू होण्याची तारीख आहे 14 जुलै 2025। तर आजच अप्लाय करा सिपेटच्या वेबसाईटवरती किंवा अधिक माहितीसाठी 93 73 68 79 15 93 25 68 79 02 93 25 68 79 03 97 63 31 09 45 या क्रमांकावरती संपर्क साधा। सिपेट विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम करत आहे। प्लास्टिक इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचंय तर एकच नाव म्हणजे सिपेट। आजच आपला प्रवेश निश्चित करा। उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम। संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध। उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा। रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी पूजा दातार। मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली। सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं। रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे। तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या। एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं। मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष। नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं। तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला। आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत। तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो। स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात। माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते। तसंच भाजीपाला जाधव मंडईत आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो। त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो। घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे।
ब्रेकनंतर आपलं स्वागत. मयुरी जगताप आणि वैष्णवी हगवणे या दोन्ही प्रकरणांमध्ये विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत कसपटे कुटुंबियांची भेट घेतली असता त्यावेळी एका नव्या घटनेबाबत माहिती समोर आली. सदर विषयी डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. मयुरी जगताप आणि वैष्णवी हगवणे या दोन्ही सुनांच्या केसेस हगवणे परिवाराच्या विरोधात चालू आहेत. काल मी संध्याकाळी आम्ही माननीय नामदार एकनाथजी शिंदे यांच्या समवेत कसपटे कुटुंबियांची भेट घेतली. त्यावेळेलाही काही नवीन मुद्दे समोर आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एका उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीकडून लग्नाच्या वेळेला रुखवत विकत घेण्याची सक्ती हगवणे कुटुंबाने केली होती आणि त्यासाठी मुलीच्या घरच्यांनी रुखवत बनवण्याऐवजी 1.5 लाख रुपये देऊन या पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीकडून रुखवत विकत घ्यावं लागलं अशी त्यांनी एक तक्रार केलेली आहे. ती मी रात्री सन्माननीय पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्याशी तपशीलवार बोललेली आहे. त्याचबरोबर मयुरी जगताप या त्यांच्या दुसऱ्या सुनेशी माझं तपशीलवार जे बोलणं झालं त्यातलेही मुद्दे मी पोलीस आयुक्तांच्या नजरेस आणलेले आहेत. या दोन्ही कुटुंबांमधलं दोन्ही केसेसमधलं छळ करण्याची पद्धती जर का पाहिली तर त्याच्यामध्ये त्यातली क्रूरता आणि कायदा धाब्यावर बसण्याची प्रवृत्ती दिसून येते. या पार्श्वभूमीवरती जे चार्जशीट मयुरी जगतापच्या केसमध्ये प्रलंबित आहे ते लवकरात लवकर व्हावं ही अपेक्षा मी व्यक्त केल्यावर ते चार्जशीट अंतिम टप्प्यामध्ये आहे असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून हा गुन्हा जो आहे मयुरी जगतापचा तिने जी तक्रार केली होती 354ची ती पौड पोलीस स्टेशनकडून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात वर्ग करण्यात आलेली आहे. बुलेटवर स्वार होऊन वृद्धेच्या गळ्यातील 1 तोळ्याची सोन्याची पोत हिसकावून चोरट्यांनी धूम ठोकली. यानंतर कपडे बदलून आणि गाडी देखील बदलून मंगळसूत्र चोरण्यासाठी पुन्हा बाहेर पडले. मात्र सतर्क पुंडलिक नगर पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासाच्या आत या चोरट्यांना बेड्या ठोकल्याची प्रशंसनीय कारवाई रविवारी सायंकाळच्या सुमारास मोठ्या सिताफीनं करण्यात आली आहे. सिडको N4 परिसरातील 60 वर्षीय लताबाई ज्ञानेश्वर शिरसाट या भाजीपाला खरेदी करून घराकडे पायी निघाल्या असता रविवारी सायंकाळच्या सुमारास बुलेटस्वार 2 जण आले. त्यांनी लताबाई यांच्या गळ्यातील 70,000 रुपये किमतीची 1 तोळ्याची सोन्याची पोत हिसकावून धूम ठोकली आहे. ही माहिती मिळताच पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक अर्जुन राऊत, पोलीस उपनिरीक्षक सुनील म्हस्के, प्रकाश डोंगरे, अजय कांबळे, दीपक जाधव, विजय लखवाल, कल्याण निकम, अंकुश वाघ, विक्रम खंडागळे आणि संदीप बिडकर यांच्या पथकाला रवाना केलं. पथकातील कर्मचाऱ्यांनी आसपासचं सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपी अंकुश संतोष राठोड वय 23 राहणार मुकुंदवाडी आणि निखिल नायाबराव चव्हाण वय 22 राहणार गणेश नगर गारखेडा परिसर या दोघांना अर्ध्या तासाच्या आतच अटक केली आहे. या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेताच दोघांनी सोन्याची पोत हिसकावून चोरल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या चोरट्यांकडून आणखी काही मंगळसूत्र चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जाते. बुद्धलेणीच्या पायथ्याशी संबोधीचा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झालाय. समाजभूषण डॉक्टर भीमराव हत्यांबिरे यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये 20 जोडप्यांनी मंगल परिणय गाठ बांधली आहे. संबोधी अकादमी महाराष्ट्र व सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानं रविवार दिनांक 25 मे 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील ऐतिहासिक बुद्धलेणीच्या पायथ्याशी निसर्गरम्य परिसरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झालाय. अनेक मान्यवर व हजारो उपासक उपासिकांच्या उपस्थितीमध्ये 20 जोडप्यांचा विवाह या प्रसंगी संपन्न झाला. मंगल परिणय विधी पूज्य भंते बोधी धम्मो थेरो व भिक्खू संघाच्या हस्ते संपन्न झालाय. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटीचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे, डॉक्टर बालाजी गोरे, वैद्यकीय अधिकारी, मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष छत्रपती संभाजीनगर, संबोधी अकादमी महाराष्ट्राचे अध्यक्ष समाजभूषण डॉक्टर भीमराव हत्यांबिरे यांची उपस्थिती होती. या प्रसंगी मंचावर संबोधी मित्र मंडळ महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ भराडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विष्णू जगताप, भगवानराव जगताप, शेषराव जल्हारे, भीमराव पतंगे,
शशिकांत हत्तीआंबिरे, विनोद कांबळे, प्राध्यापक भाग्यश्री सातदिवे, कमलेश कामिटे, अविनाश मालसमिंदर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजपूत तर आभार प्रदर्शन सिद्धार्थ भराडे यांनी केलंय. विवाह सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक ज्ञानेश्वर हरकळ, प्राध्यापक साईनाथ बोराळकर, डॉक्टर कैलास फुलउंबरकर, ॲडव्होकेट सुनील बगाटे, प्राध्यापक अनिल नाईक, प्राध्यापक संजय बिडवे, प्राध्यापक राजाराम जेवे, प्राध्यापक डॉक्टर अमोल तळणकर, प्राध्यापक कल्याण बोरसे, चंद्रकांत सारंग, प्राध्यापक गजानन शिंदे, प्राध्यापक गणेश वाघ, संजय डबके, ट्युटर सुरेश राठोड, राजेश पवार, कमलेश नरवडे, आदर्श भवरे, बाबासाहेब भराडे, राजू चांदणे, शंकर लहाणे, राष्ट्रपाल वाघमारे, प्रशांत मकासरे, सुंदर चव्हाण, प्रकाश बलखंडे तसंच संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र छत्रपती संभाजीनगर प्रशिक्षणार्थी यांनी परिश्रम घेतलेत. या प्रसंगी विवाह सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणारे घाटी रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजीराव सुकरे यांनी आपल्या मनोगतामध्ये संबोधी अकादमी मार्फत राबवण्यात येणाऱ्या सामूहिक विवाह सोहळ्यासह संबोधी अकादमीचे अध्यक्ष समाजभूषण डॉक्टर भीमराव हत्तीआंबिरे यांच्या कार्याचं विशेष कौतुक करून वधूवरांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर सोहळ्याचे आयोजक संबोधी अकादमी महाराष्ट्राचे अध्यक्ष समाजभूषण डॉक्टर भीमराव हत्तीआंबिरे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये संबोधी अकादमी परभणी इथं 25 वर्षांपासून तर छत्रपती संभाजीनगर इथं मागील 3 वर्षांपासून करत असलेल्या सामूहिक विवाह सोहळ्याबाबत मनोगत व्यक्त केलं. 25 वर्षापासून विवाह सुरू आहे. 1 वर्ष कोरोना झाला, 24 विवाह सोहळा यावर्षी परभणीला सुद्धा 1 तारखेला आहे, 1 जूनला. आणि छत्रपती संभाजीनगरचं 3रं वर्ष आहे. हिंगोली येथे सोहळा सुरू केला आहे. सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून गरीब माणसांचा पैशाचा खर्च वाचावा आणि शासनाकडून त्याला काही मदत व्हावी यासाठीचा हा उपक्रम संबोधी अकादमी स्वतःच्या कर्तव्यातून करत असते. समाजातल्या कुठल्याही माणसाकडून 1 रुपयाची निधी न घेता आम्ही विवाह सोहळे सहखर्चाने करत असतो. 24 वर्ष झाले या सोहळ्याला परंपरा आहे. आमच्यामुळे सण हा शासनाची कन्यादान योजना संबोधीमुळे आली. कारण तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे होते, ते काही IAS ऑफिसरला घेऊन बसले. मागासवर्गीयासाठी काय योजना करायच्या, तर अनेक अधिकारी आपल्या सोहळ्याला आल्यामुळे त्यांना म्हणाले कन्यादान योजना. आणि कन्यादान योजनेत त्यावेळी 1 तोळ्याचं मणिमंगळसूत्र आणि 4000ची भांडी असा उपक्रम होता. पण काही ठिकाणी समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांनी त्यामुळं योजनाबद्ध करून चेक देण्याची व्यवस्था झाली, पण चेकमुळे नुकसान झालं. तर गेल्या वर्षीपर्यंत 20,000 रुपये होते, यावर्षी 25,000 रुपये दिलेले आहे. शासनाने जर 30,000 25,000 रुपये केले असले तरी शासन वर्ष निधी देत नाही. आणि जे विचारे माझे बांधव याच्यामध्ये सामूहिक विवाह सोहळा करतात ते अडचणीत असतात. याच स्टेजवर गेल्या पहिला सोहळा होता त्यावर्षी 130 विवाह झाले. मराठवाड्यातील प्रत्येक मध्यमवर्गीयांच्या कुटुंबात सुख समृद्धी आणण्यासाठी त्यांनी पैठणी साडी उत्पादन करावं असं मत माजी उद्योग संचालक डॉक्टर JK जाधव यांनी कापसे फाउंडेशन ट्रेनिंग सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी केलं आहे. माजी उद्योग संचालक डॉक्टर JK जाधव यांच्या आग्रहाखातर वैजापूर तालुक्यातील शिवरगाव इथं कापसे फाउंडेशन ट्रेनिंग सेंटर उभारण्यात आलं असून या पैठणी साडी विणकाम ट्रेडिंग सेंटरचं उद्घाटन डॉक्टर JK जाधव यांच्या हस्ते पार पडलंय. यावेळी भारत सरकार हातमाग विभागाचे संचालक जवाहरलाल कुनसोट, माजी नगरसेवक नारायण अण्णा सुरगोणीवार, कापसे फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब कापसे, एकनाथ जाधव, विक्रांत जाधव, RM शेळके आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन समारंभ पार पडल्यानंतर त्यांनी पैठणी साडी विणकाम ट्रेनिंग सेंटरची पाहणी करत कापसे फाउंडेशनला शुभेच्छा दिल्या. फाउंडेशनचं येवला येथे फार मोठं केंद्र आहे. तिथे जवळ 200 महिला पुरुष काम करतात. आणि वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक व्यक्ती व्यवसाय करताना पैसे कमावते. पैसा कमावणं हा त्यांचा ध्येय असतो, ते साहजिकच आहे. परंतु यांचं वैशिष्ट्य असं आहे की यांच्याकडे दिव्यांग लोक काम करतात. की आपण गेल्यानंतर ज्या व्यक्तीला ऐकू येत नाही, बोलता येत नाही, अशी दिव्यांग जवळजवळ 100 कुटुंब तिथे काम करतात. आणि त्यांचं लक्ष फक्त साडी
विणकाम करण्याकडे जास्त बाकी लक्ष त्यांचं विचलित होत नाही. आता या उद्घाटनासाठी माझ्यासोबत आलेले आहेत आमचे औरंगाबादचे मित्र, संभाजीनगरचे नारायण अण्णा आले आहेत, वैजापूरचे आपले मोठे उद्योगपती आहेत, शांतीलाल पहाडेसाहेब आले आहेत, अजून बरीच मंडळी आमचे गंगापूरहून आलेले आहेत, प्रदीप चव्हाण आलेले आहेत, डॉक्टर नारायण फड साहब का गए, डॉक्टर नारायण फड आहे, आमचे शिवूरचे सरपंच आहेत, उपसरपंच आहे, बऱ्याच आमचे मॅडम आलेले आहेत भारतीय जनता पार्टीच्या. अशा अनेक लोकांचा हा समूह आहे. आमदार साहेब येऊ लागले आणि आमचे महाराज जे आहेत रामगिरी महाराज ते अडचणीमुळे काही येऊ शकत नाही, पण बोलणारे सर येऊ लागले, त्यांचे काही मौत झाले कार्यकर्त्याची. कापसे फाउंडेशनबद्दल आताच माहिती दिली दादांनी. कापसे फाउंडेशन हे येवला तालुक्यामध्ये गेल्या 24 वर्षापासून काम करत आहे आणि पैठणी जो हा उद्योग आहे हे महाराष्ट्रातलं राजवस्त्र आहे. अतिशय 2000 वर्षाचा इतिहास असलेलं हे वस्त्र मधल्या काळात थोडंसं लोप पावत चाललं होतं. पण कापसे फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना जो रोजगाराची संधी मिळत नव्हती तर त्या संधी कशी उपलब्ध करून देता येईल हे प्रयत्न येवला तालुक्यात अखंड चालूच आहे. वैजापूर तालुक्यात दादांची नामची अशीच ओळख झाली. दादांनी कापसे फाउंडेशनला भेट दिली आणि त्यांच्या मनात एक कल्पना आली का आमच्याही जिल्ह्यामध्ये हे काम करता येईल का. तर आम्हालाही असं वाटलं हे एवढं सहज शक्य नाही, पण दादांनी खूप सपोर्ट केला. दादांच्या स्वतःच्या बऱ्याचशा इथं जागा आहे, त्या जागाही त्यांनी अल्पदरामध्ये आमच्याबरोबर करार केला आणि ह्या सर्वच समाजातील महिलांना कसा रोजगार देता येईल याच्यासाठी त्यांचं सहकार्य मिळाल्यामुळेच आपण हा उपक्रम या शिवूर या गावापासून आज सुरुवात करत आहोत. प्रथम तर एक 30 महिलांची बॅच पूर्ण झाली आहे, दुसऱ्या 30 महिलांची बॅच सुरूच होईल लगेचच आणि असं ट्रेनिंग देऊन प्रत्येकाच्या घरात दादांनी सांगितलं जाईल काय स्कीम आहे, त्या स्कीमचाही फायदा घेता येईल आणि चांगल्या प्रकारचं उत्पादन करून संपूर्ण भारतभर नाही तर पूर्ण जगात पैठणी आपल्याला सप्लाय आपण ठरवू शकतो. आता महिला याच्यात बराचसं मेहनतीचं काम आहे, महिलाही सपोर्ट करतील. ह्या फाउंडेशनचं काम जरी मी बघत असलो तर याच्यामध्ये कापसे फाउंडेशनची माझी जी बहीण आहे सुनीता खोकले ही दिव्यांग लोकांबरोबर काम करते आणि तिलाच आता त्याच्यातून वेळ काढून ह्या शिवूर ह्या गावी आठवड्यातून एकदा दोनदा किंवा तिच्या अंडर जे काही ट्रेनर आहे ते लोक इथंच राहून अहोरात्र हे प्रशिक्षण देणार आहे. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. खुलताबादेत साधेपणानं साजरा झाला मुघल बादशाह औरंगजेब आलमगीर यांचा 318वा उरूस. तर याच दिवशी खुलताबादेत आमदार प्रशांत बंब यांची तिरंगा रॅली संपन्न. तिरंगा रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी.